आज नाईट करून आल्यावर डायरेक्ट घराची आवराआवरीच करायला घेतली, कारण की एकदा झोपली की मग झोपली, मग कुठलीच कामं होत नाहीत. आज म्हटलं काहीतरी जेवणाला लवकरच सुरुवात करूया, म्हणजे दुपारी आपल्याला थोडा आराम करायला मिळेल. आणि जेवणाची सुरुवात आज मी सुपर फूडने केली. बऱ्याच दिवसापासून जवस आणून ठेवलेलं आणि जवसाची चटणी करायची होती. जवसाला सुपर फूड का मानलं जातं हे सगळ्यांनाच हल्ली माहिती आहे आणि अख्खी दुनिया त्याच्या पाठी फिरते आणि आपल्या घरात जवस असून आपण त्याचं काहीच करत नाही. तर म्हटलं आज आपण जवसाची चटणी करूया. आपली आजी, आई आपल्याला नेहमीच अशा काही काही चटण्या करून खायला घालत असते. त्याच्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे हे आपल्याला आत्ता जाणवतं आहे. तर फार काही नाही, खरपूस भाजून झालेले आळशी आणि खोबरं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10-12 लसणीच्या पाकळ्या घालायच्या. ते मी काश्मीरी लाल तिखट आणि मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार. आणि बस हे छानपैकी आपल्याला वाटून घ्यायचं आहे ओबडधोबड. आणि बस आपली चटणी तयार आहे खायला. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट अति प्रचंड प्रमाणात असतात. त्याच्यामुळे ही चटणी तुम्ही तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा. चला तर मग लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.